हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। तर आज आपण चतुर्थी स्पेशल उकडीचे मोदक बघणार आहोत। तर आपल्याला मोदकाचं सारण बनवण्यासाठी मी इथे एक नारळ घेतला आहे। तो नारळ मी अशा प्रकारे फोडून घेत आहे। तर आता आपण तो नारळ फोडून घ्यायचा आहे आणि हा नारळ फोडल्यावरती जे मशीन असतं खोबरं खवायचं, त्या मशीनीने मी हे खोबरं खवून घेणार आहे। तर हे मशीन तुम्हाला भांड्याच्या दुकानात आरामशीर भेटलं जाईल। तर मी अशा प्रकारे ह्या दोन बाजू लावून घेतल्या आहे। आता हे यंत्र हलवू नये म्हणून मी त्या बुडाशी थोडंसं पाणी टाकलं आहे। तर आपण हे यंत्र त्या पाण्यावर ठेवून ते लाल कलरचं जे आहे ते आपल्याला दुसऱ्या बाजूने ओढायचं आहे, जेणेकरून ते यंत्र हलल्या जाणार नाही। त्यानंतर आपण ते यंत्र कितीही हलवलं आणि हाताने ओढलं तरी ते ओढल्या जाणार नाही आणि हलणारही नाही। तर आता आपण इथं नारळ घेऊया आणि आता आपण तुम्ही बघू शकता हा नारळ कसा खवायचा आहे तो। तर आपल्याला अशा प्रकारे खोबऱ्याची वाटी धरून अशा प्रकारे आपल्याला त्या नारळाचा खिस काढून घ्यायचा आहे। आपण जसजशी ती वाटी फिरवू तसतसा तो खिस खाली पडत जाईल। तुमच्याकडे जर खोबरं खिसायचं यंत्र नसेल तर तुम्ही ते मिक्सरच्या भांड्यामध्येही बारीक करून घेऊ शकता खोबरं, किंवा खोबरं खिसायच्या खिसणीनेही खिसू शकता। पण ह्या यंत्राने आपण जर खोबरं खवलं तर खोबरं खूप असं मऊसूद असा खिस याचा पडतो। तुम्ही बघू शकता कसं बारीक असा हा खिस पडला आहे खोबऱ्याचा। तर इथं मी ज्या खोबऱ्याच्या दोन वाट्या होत्या त्या मी अशा प्रकारे खवून घेतल्या आहे। तुम्ही बघू शकता ह्या वाट्या मी कशा प्रकारे खवून घेतल्या आहे। आणि हे यंत्र काढायलाही आपल्याला खूप सोपं आहे। ज्या बाजूने आपण फिरवलं होतं त्या उलट्या बाजूने आपण ते फिरवून घ्यायचंय आणि थोडंसं हलवलं की ते खूप सोप्या पद्धतीने निघूनही जातं आणि धुवायलाही खूप सोपं आहे। तर इथं जेवढं खोबऱ्याचा खिस आहे त्याच्यापेक्षा अर्धा मी इथं गूळ अशा प्रकारे कापून घेतला आहे। तर इथं मी गॅस ऑन करून पॅन ठेवला आहे आणि पॅनमध्ये 1 चमचा इतकं तूप टाकलं आहे। तूप चांगलं वितळून द्यायचं आहे आपल्याला। आता त्यामध्ये आपण जो खवून नारळ ठेवला होता तो नारळ त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। मी इथं विसरली होती, तूप आपलं थोडंसं गरम झाल्यावरती आपल्याला त्याच्यामध्ये अगोदर ड्रायफ्रूट टाकायच्यात, थोडीशी खसखस आणि ड्रायफ्रूट। तर तुम्ही ते अगोदर तुपामध्ये भाजून घ्या आणि नंतर खोबरं टाका। तर मी इथं विसरली होती म्हणून खोबरं थोडं साईडला करून त्याच्यात थोडंसं तूप टाकून ड्रायफ्रूट व खसखस भाजून घेत आहे। तर तुम्ही हे अगोदरच घालून घ्या। तर इथे मी खसखसी टाकून घेत आहे, जी तुम्हाला अगोदरच टाकून घ्यायची आहे। तर हे खोबरं आपल्याला छानपैकी मंद आचेवरती 2-3 मिनिटं भाजून घ्यायचं आहे। आता आपण त्यामध्ये गूळ टाकून घ्यायचा आहे। 1 ते 2 चमचे आपल्याला त्याच्यात इलायची पावडर टाकायची आहे। गूळ चांगला वितळेपर्यंत आपल्याला हे मंद आचेवरती हलवत राहायचं आहे। तर तुम्ही बघू शकता गूळ आपला वितळला आहे आणि आपलं मोदकाचं सारणही छानपैकी भाजून झालं आहे। तर आता मी गॅस बंद करत आहे आणि आपलं जे मोदकाचं सारण आहे ते बनवून तयार झालं आहे। आता आपण हे थंड करायला साईडला ठेवूया आणि आपण मोदकाचं पीठ तयार करायला घेऊया। तर इथे मी 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे, 1 वाटी पाणी आणि अर्धा वाटी दूध ह्या प्रमाणात मी घेतलं आहे। तर इथं मी गॅस ऑन करून एक पातेलं ठेवलं आहे, त्यामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी आणि अर्धा वाटी दूध हे टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडीशी विलायची पावडर ही टाकून घ्यायची आहे, त्यामुळे पिठाला थोडा चांगला फ्लेवर येईल। उकळी आली आहे तर आता आपण गॅस थोडासा कमी करायचा आहे आणि हलवत राहायचं आहे। आणि हलवताना आपल्याला जे तांदळाचं पीठ आहे ते थोडं अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे। एकदम तांदळाचं पीठ आपल्याला टाकायचं नाहीये,
थोडं थोडं टाकून अशा प्रकारे आपल्याला ते हलवत राहायचं आहे। आणि थोडंसं चिमटभर एकदा आपल्याला त्याच्यात मीठही टाकायचं आहे, ज्यामुळे थोडंसं मोदक आपले अळणी लागणार नाहीत। आणि आपण अशा प्रकारे चांगलं हलवून घ्यायचं आहे। आता मी गॅस बंद करत आहे आणि झाकण ठेवून आपल्याला हे पीठ 10 मिनिटं एकदम मुरायला ठेवायचे। तोपर्यंत आपल्या इकडं सारण जे आपण तयार केलं होतं तेही छानपैकी थंड झालं आहे, तुम्ही बघू शकता। तर 10 मिनिटं झाली आहे, तर एका प्लेटमध्ये आपण ते सर्व पीठ काढून घ्यायचं आहे। थोडंसं तूप टाकून अशा प्रकारे हाताला लावून आपण ते पीठ जे आहे कोमट असताना छानपैकी मळून घ्यायचं आहे चांगलं। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वाटीच्या मदतीनेही हे पीठ छानपैकी एकजीव करून घेऊ शकता। चला तर आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूया। तर मी एक पिठाचा गोळा अशा प्रकारे तोडून घेतला आहे आणि आपल्याला त्या पिठाच्या गोळ्याला असा कटोरीसारखा थोडासा आकार द्यायचा आहे। आणि जे आपण सारण तयार केलं आहे ते अशा प्रकारे आपल्याला त्याच्यामध्ये भरायचं आहे। आणि तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे कसा मोदकाचा आकार देत आहे। आणि साईडने आपल्याला याला कळ्या पाडून घ्यायच्या। तुम्हाला येत असेल तर तुम्ही छानसा असा शेप देऊ शकता, पण मला ज्या प्रकारे येते तसं मी करत आहे। तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मी मोदक तयार केला आहे। तर आता मी तुम्हाला अजून एक मोदक करून दाखवत आहे, तर तुम्ही तोही बघा। अशा प्रकारे गोळा घेतला आहे, तेही आपल्याला असंच कटोरीचा आकार करायचा आहे। त्यामध्येही आपल्याला सारण भरायचं आहे। आणि सारण भरल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला त्याला सारण थोडंसं खाली दाबून अशा प्रकारे वर पीठ उचलून घ्यायचं आहे। आणि त्याला आपण अशा प्रकारे कळ्या पाडायच्या आहेत आणि गोल गोल असा राऊंड करायचा आहे आपण। आणि मोदकाचा असा त्याला आपण शेप द्यायचा आहे। आणि कळ्या अशा प्रकारे मी पाडून घेत आहे। तर अशा प्रकारे मी कळ्या पाडून घेतल्या आहेत, तुम्ही बघू शकता। दिसायलाही छान दिसतं। तर आता मी इथं सर्व जे मोदक आहेत ते करून घेतले आहे। तर इथे मी मोदक उकडून घेण्यासाठी पातेल्यामध्ये पाणी ठेवलं आहे, त्यामध्ये मी अर्धा लिंबू टाकून घेतला आहे। तर इथे मी पुरणाची जी चाळण असते ती ठेवून घेतली आहे आणि त्यामध्ये मी असे केळाची पानं ठेवली आहे। केळाच्या पानाला मी अशा प्रकारे चिरा मारून घेतले आहेत, जेणेकरून वाफ त्या पानांच्या वरती आली पाहिजे। आता आपण त्यामध्ये जे मोदक करून घेतले होते ते एक एक करून अशा प्रकारे सर्व मोदक आपल्याला त्याच्यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत।
तर आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया आणि झाकण ठेवल्यानंतर आपल्याला याला 15 ते 20 मिनिटं वाफवून घ्यायचे आहेत. 15 ते 20 मिनिटं झाले आहेत. तुम्ही बघू शकता मोदक कसे छानपैकी असे वाफ निघाले आहे. तर इथे मी हात लावून चेक करत आहे की अजिबात आपल्या हाताला पीठ चिटकत नाही. याचा अर्थ की आपले मोदक छान शिजलेले आहेत किंवा वाफलेले आहेत. तर तुम्ही हे संकष्टी चतुर्थीला नक्की करून बघा. ही रेसिपी खूप सोपी आहे आणि करायलाही खूप अवघड नाही. तर आपले जे मोदक आहेत ते तयार झाले आहेत खायला. तर तुम्ही हे घरी नक्की ट्राय करा. संकष्टी चतुर्थीला नक्की बनवा आणि ही रेसिपी कशी झाली मला कमेंट करून नक्की कळवा. तर तुम्हाला कशी वाटली माझी ही आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओवर जर माझ्या नवीन असाल तर व्हिडिओला माझ्या लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर माझ्या नवीन असाल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायला विसरू नका. तर परत भेटू अशा छान छान रेसिपी घेऊन. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.